तुम्हाला करता या भाऊनी मुख्यमंत्री मनी लाडकी बहीण योजना आणेल शे तुम्ही अर्ज करा ना। केलाय ना अर्ज सगळ्यांनी? आता रक्षाबंधन ना पहिले तुम्हाला खातामा ओवाळणी जमा होणार शे। तुमच्या खात्यात 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार। असा मी यायला मला उशीर झाला, इकडे रस्त्याला बघत होतो, सगळे लाडके भाऊ रस्त्यामध्ये स्वागताला उभे होते। पाऊस पण स्वागताला आला। पाऊस पण पाहिजे ना आपल्याला, आणि म्हणून साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो। माझ्यासाठी माझ्या माय बहिणी येती घरा तोची दिवाळी दसरा, आणि म्हणून मी आपल्या सगळ्या बहिणींना वंदन करतो, सगळ्यांना नमस्कार करतो। सगळ्यात इथं सर्वजण उपस्थित आहेत, त्यांची नावं घेतली मी। आपले डॉक्टर तुळशीराम गावी कुठे गेले? तब्येत चांगली आहे ना तुमची? एकदम छान तब्येत राहू द्या, या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे। आणि आता मला एक सख्खी बहीण होती आहे। मी आता कोणी मला विचारलं की मी सांगतो आता माझी सख्खी बहीण एक नाही, या राज्यातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी आहेत। आणि आम्ही भाऊ सगळे नशीबवान आहोत की तुमच्या सर्व बहिणींचं प्रेम मिळतं। आज जिथे जातो तिथे सगळ्या बहिणी राखी बांधतात, स्वागत करतात, ओवाळणी करतात। एक मनाला फार समाधान होतं। एक आपल्याच परिवारातला एक भाऊ, अशी भावना जशी या राज्यातल्या लोकांची आहे तशी माझी देखील आहे। आता माझं कुटुंब, माझा परिवार आता मर्यादित नाही, हे महाराष्ट्रच माझा परिवार आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे। आणि म्हणून आजकाल घरातली लहान मुलंही आपल्या वडिलांना सांगतात, माझ्या आईला काही बोलायचं नाही, ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे, असं लहान लहान मुलं सांगतात। यातला विनोदाचा भाग सोडा, पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे, सुपरहिट। सगळीकडे बोलबाला आहे, आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो। आम्ही विरोधक म्हणाले हे लाडकी बहीण आणली, आता लाडक्या भावांचं काय? आम्ही म्हणाले लाडक्या भावांची पण योजना आम्ही आणली। 6,000, 8,000, 10,000 रुपये आमच्या लाडक्या भावांना देखील स्टायपंड मिळणार। हे स्टायपंड देणारं देशातलं पहिलं राज्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो, तुम्ही तर दिलं नाही, आम्ही देतोय, त्याचं स्वागत केलं पाहिजे। काही लोक म्हणतात महिना पैसे फक्त निवडणूक केलंय। मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये। आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये। आज काही लोक म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले
तर आमचं काय होणार? अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही? तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानच लागते. ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय. आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत. कोर्टाने पण ते फेटाळून लावलं. माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं. कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. आणि या योजनांवर एकत्र येऊन यात्रा काढू लागले. आता मला सांगा, ही यात्रा आहे की या विरोध करणाऱ्या येड्यांची जत्रा आहे? हे आपल्याला ठरवायचं आहे. काही लोक म्हणतात 1500 रुपये तुम्ही भीक देताय. मला सांगा, एक सर्वसामान्य कुटुंब, ही माझी बहीण, एक आपला चरितार्थ चालवते, आपला कुटुंब उदरनिर्वाह करते. आज हे 1,500 रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्चांसाठी काही खरेदी करेल, कपडे घेईल, मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल. हा पैसा देखील या बाजारात, मार्केटमध्ये गुंतवणूक होत राहील. आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही, कारण महिला ही घराची करती करवती असते. आणि मग असे जे लोक जो असा शब्द वापरतात, त्यांचे विचार किती खालच्या पातळीवर गेले. म्हणजे माझ्या बहिणीला पैसे मिळता कामा नये म्हणून हे जेव्हा तुमच्याकडे येतील निवडणुकीमध्ये, यांना मात्र लक्षात ठेवा, हे कपटी सावत्र भाऊ, यांच्यापासून सावध राहा. बरोबर आहे ना? अरे तुम्ही दिलं नाही, आम्ही द्यायला लागलो, तुमच्या पोटात काय दुखतंय? आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आज मी आपल्याला एवढंच सांगतोय, सर्वसामान्यांचं सरकार आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला का होऊ नये? मला सांगा बरं, शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हायचं पाहिजे का? हे देखील त्यांना हजम होत नाही. त्यांच्या पोटात दुखतंय. अजून पण ते काही ना काही कुरघोडी चालू आहे. आज सरकार पडणार, उद्या पडणार, 4 महिन्यांनी पडणार, 5 महिन्यांनी पडणार, परंतु तुमच्या आशीर्वादाने सरकार अजून मजबूत होत गेलं. आणि सरकार विविध योजना सुरू केल्या सरकारने तुमच्या आशीर्वादाने. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये 1,00,000-2 लाख नाही, तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले. 1.5 कोटी महिला. आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील. आपल्याला महिन्यात जे अर्ज त्यांना 3 महिने मिळतील 4,500 रुपये. 1,500, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते. ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगलं तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत
योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत, तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात. आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये. आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये. माझी सगळ्यांना सूचना आहे की यावर आपण लक्ष द्या. आपण तो सणासुदीला आनंदाचा शिदा देतो, दिवाळीला दिला, गणपतीला आता आपण देणार आहोत, त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले. अरे का बाबा, तुम्हाला काय बघवत नाही? सर्वसामान्य गरीब माणसाला साखर, तेल, तूप, डाळ, रवा, मैदा हे मिळतंय का? तुमच्या पोटात दुखतंय? अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार? अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा, ज्याला गोर गरिबाची जाणीव नाही. या सरकारला गोर गरिबाची, माझ्या बहिणींची जाणीव आहे. आणि म्हणूनच या जाणीवेतून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. महिला सक्षमीकरण केलं. ST मध्ये 50% सवलत दिली ना? STचा प्रवास करता की नाही आपण? या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच, असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे. खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय. कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे, जिल्हाधिकारी ती बघून घ्या. कोणी याच्यातून वंचित राहता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणूनच महिलांची प्रगती, महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे. त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं.